श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मजेत ना? तर सर्वांना शुभ गुरुवार. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग. तर आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, धनधान्य, लक्ष्मी प्राप्तीचा जावो हीच लक्ष्मी चरणी प्रार्थना. तर पूजेसाठी लागणारी जी काही भांडी आहेत ती मी स्वच्छ करून घेत आहेत, जी मी बुधवारी स्वच्छ केलेली आहेत, की ज्यामुळे आजच्या गुरुवारच्या दिवशी जास्त घाई गडबड आपल्याला व्हायला नको. त्यामुळे मी आदल्या दिवशी सर्व तयारी करून घेतलेली आहे. हे बघा, सर्व भांडी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहेत. आणि गुरुवारी सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर मी छान मुख्य दरवाजा पुसून घेतला दोन्ही साईडनी, मागून पुढून. त्यानंतर दारासमोरची जी जागा आहे ती पुसून घेतली आणि त्यानंतर फरशी पुसणार आहे. तर फरशीच्या पाण्यामध्ये मी थोडंसं गोमूत्र, थोडीशी हळद आणि माझ्याकडे खडा मीठ नव्हतं त्यामुळे मी बारीक मीठच टाकले आहे. हे बघा इथे. आज गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे हे सर्व मी करत आहे. रोज तर मी हळद मीठ वगैरे टाकून पुसत नाही, पण आजच्या दिवशी पुसल्याने शुभ असतं असे म्हणतात. त्यामुळे मी हळद मीठ गोमूत्र टाकून पूर्ण घर स्वच्छ पुसून घेतलं. तोपर्यंत शंभूची TV बघण्याचं चालू होतं. हे बघा. त्यानंतर मी हळदीचं लेपन तयार करत आहे. त्यात मी थोडंसं गोमूत्र, त्यानंतर थोडंसं गुलाबजल टाकलेलं आहे आणि हे सर्व मिक्स केल्यानंतर हे लेपन आपण ह्याच लेपनाने आपण आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर उंबरठ्यालाही हळदीचं लेपन करायचं आहे, जे मी केले आहे. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्याच हळदीने मी स्वस्तिक काढलं आहे दरवाजासमोर. हे बघा. त्यानंतर मी करणार आहे पूजेची तयारी आणि इथे मी लागली आहे पूजेची तयारी करायला. तर मी टेबलवरच पूजा मांडत असते, खाली जास्त जागा नसल्यामुळे. तर अशा प्रकारे मी टेबलवर जिथे मला पूजा मांडायची आहे तिथे पहिलं मी स्वस्तिक काढून घेतलं. त्यानंतर पाट मांडला, त्यावर मी आज पिवळे वस्त्र टाकले आहे आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी पिवळे वस्त्रच परिधान करावे म्हणून मीही पिवळाच ड्रेस घातलेला आहे. आणि अशा प्रकारे मी कलशाला स्वस्तिक काढून घेतलं. 5 कुंकवाची बोटे, 5 हळदीची बोटे लावून घेतली. त्यानंतर मी काढलं आहे अष्टकमल, जिथे आपल्याला आपला कलश ठेवायचा आहे पूजेचा. बघा, अशा प्रकारे अष्टकमल काढलं, त्यावर हळदी कुंकू वाहिलं. त्यानंतर कलशाची सजावट केली. कलशात सर्वप्रथम टाकलेलं आहे मी पाणी, त्यानंतर तांदूळ, 1 सुपारी, 1 नाणं आणि त्यानंतर 1 फूल आणि नंतर टाकलेलं आहे हळदी आणि कुंकू. अशा प्रकारे मी कलशाची पूजा करत आहे. व्हिडिओ व्यवस्थित येत नसल्यामुळे, म्हणजे कॅमेरा व्यवस्थित सेट होत नसल्यामुळे मी पुढचं शूट केलेलं नाही आहे. फक्त कलशाला कशा प्रकारे सजवलं तेवढंच मी शूट घेतलेलं आहे आणि बाकीची पूजा मी जेव्हा पूर्ण मांडणी होईल तेव्हा शेवटीच दाखवणार आहे. मांडणी कशी केली याचं शूट मला घेता येत नव्हतं, त्यामुळे मी डायरेक्ट आता शेवटी दाखवते. हे बघा, इथे मी रांगोळी काढली. रांगोळी काय मला एवढी चांगली येत नाही, त्यामुळे मी छापच वापरत असते. अशा प्रकारे माझ्याकडे लक्ष्मीचा छाप होता, तर मी तो अंगणात काढला होता आणि पाटाभोवती अशा प्रकारे मी रांगोळी काढली होती. हे बघा, ही होती माझी पूजा आजची, ज्यात मी एक तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, धूप, नैवेद्य, ओटी भरलेली आहे देवीची आणि कलशाला कसं सजवलेलं आहे बघा. आणि ही माझी देवघरातली पूजा. हे बघा. व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओजला लाईक्स करा आणि प्लीज ज्यांनी कोणी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज असाच मला सपोर्ट करा. आणि आज गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे मी माझ्या गॅस शेगडीचीही पूजा केली होती. हे बघा, अशा प्रकारे
आणि सर्व घर एकदम असं प्रसन्न वाटत होतं आज. तर व्हिडिओला प्लीज लाईक करा. थँक्यू.